जगाच्या इतिहासात पराक्रम आणि बुद्धिमत्ता असलेला राजा आपल्या डोळ्यासमोर पाहिलं तर नाव येतं छत्रपती शिवाजी महाराजांचं. शिवरायांच्या आयुष्यामध्ये शिवराय किंवा त्यांचे मावळे शत्रूने पाठलाग केल्यानंतर कधीही मोगलांना सापडले नाहीत. याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते म्हणजे शिवरायांच्या घोडदळात असणाऱ्या सर्व नामांकित घोड्यांना. छत्रपती शिवरायांच्या सैन्याने जर शत्रू सैन्याचा पाठलाग केला तर ते शत्रू सैन्याला ताणून पकडत असत. याचं कारण सुद्धा त्यांच्याकडे असणारी घोडी. स्वराज्यावर जेव्हा जेव्हा संकट आली अथवा आणीबाणीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज घोड्यांचा आवर्जून वापर करत असत. स्वराज्याच्या अनेक मोहिमांमध्ये शिवरायांनी घोड्यांचा वापर केला होता. महाराजांनी वापरलेल्या घोड्यांचा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एकंदरीत स्वराज्याच्या निर्मितीमध्ये, रक्षणामध्ये आणि विस्तारामध्ये खूप मोठा वाटा आहे. मग प्रश्न उभा राहतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये आणि जवळपास 34 वर्षांच्या धावपळीमध्ये फक्त एकच घोडा वापरला होता का? तर नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी फक्त एकच घोडा वापरला नव्हता, तर त्यांच्याकडे विश्वास, दुरंगी, मोती, इंद्रायणी, गजरा, रणबीर आणि कृष्णा असे 7 घोडे होते असे इतिहासकार सांगतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो शेवटचा घोडा वापरला होता त्याचं नाव होतं कृष्णा. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केल्यानंतर जसे ते हत्तीवर बसले होते तसेच नंतर ते एका पांढऱ्या शुभ्र घोड्यावर देखील बसले होते. त्या घोड्याचं नाव होतं कृष्णा. महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि आपल्या आयुष्याचं स्वप्न पूर्ण झालं, रयतेच्या मनातलं ध्येय पूर्ण झालं. याचा जो आनंद राजमाता जिजाऊंना झाला त्यासाठी त्यांनी महाराजांना खास आग्रहानं ज्या घोड्यावर बसवलं होतं त्या घोड्याचं नाव होतं कृष्णा. महाराजांवर स्वराज्याची रयत आणि मावळे जीव ओवाळून टाकायचे, पण राजांना जीव लावणारी फक्त माणसंच नव्हती बरं का. शिवरायांचा सर्वात आवडता घोडा म्हणजेच विश्वास. विश्वास आणि राजांचा असा अद्भुत प्रसंग आहे जो मी तुम्हाला आता सांगणार आहे. महाराज शंभूराजांसह गडावर फेरफटका मारत असताना तिथे मोहम्मद सईद आला. राजांनी त्याला विचारलं की कसं काय आलास? तेव्हा त्यांनी सांगितलं की विश्वासची तब्येत ठीक नाहीये. मोहम्मद सईद हा राजांचा खास अश्वशाळेवरचा प्रमुख होता. राजांनी विचारलं, गवत खातो का? पाणी प्यायला का? थांबतो का? हे प्रश्न ऐकून मोहम्मद सईद म्हणाला की पडून आहे महाराज. हे ऐकताच राजांच्या हसऱ्या चेहऱ्यावरील भाव क्षणात बदलले. विश्वास आणि राजे प्रत्येक मोहिमेत सोबत असायचे. तो आजारी असल्याचे ऐकून राजे चिंतातूर झाले होते. राजांनी संभाजी महाराजांना वाड्याकडे सोडून ते सरळ बागेकडे निघाले. गडाच्या मोहनबुर्जापाशी अश्वशाळेची इमारत होती. तिथून आत गेल्यावरच तानाजी होता हातात मशाल घेऊन. महाराजांचा आवाज ऐकताच तुरंगी, इंद्रायणी, गजरा, रणबीर जागीच उभे राहिले आणि घोर आपटू लागले. पण आज राजांनी कोणाकडेही पाहिले नाही. राजे सरळ विश्वास जवळ गेले. विश्वास तबेल्यात पडून होता. आजूबाजूला माणसांची वर्दळ असूनही ते उमद जनावर गवतावर झोपून होते. विश्वास एवढा आजारी असेल असं राजांना वाटलं नव्हतं. त्यांनी वैद्यांना विचारलं. वैद्य बोलले, ताप आहे महाराज. राजे चटकन म्हणाले, बरा होईल ना? त्यावर वैद्य म्हणाले, औषध दिली आहेत पण मुक्या जनावराचं काही सांगता येत नाही. मुक जनावर उभं असेल तर ठीक, पण 2 प्रहरी झोपला आहे हा. राजांचे डोळे भरून आले. त्यांचे डोळे विश्वासवर खेळले होते. राजे विश्वास जवळ गेले, बसले. त्यांचा हात विश्वासच्या चेहऱ्यावर फिरत होता आणि राजांच्या डोळ्यात पाणी होतं. इतक्यात तानाजी म्हणाला, तुम्ही जावा, आम्ही बसतो इथे. तानाजी, जाऊन चैन पडायची नाही असं राजे म्हणाले. हे उमद जनावर मिळायचं नाही. रात्र असो, दिवस असो, गती मंद असो, दौड असो, वाट सरळ असो, आडवाट असो, विश्वासावर मान टाकली की मन निश्चिंत असायचं. असं म्हणताच राजांच्या जवळ कुणीतरी घोंगडं पसरलं. राजे घोंगड्यावर बसले. विश्वासच्या आठवणी निघाल्या. राजे तिथेच बसून राहिले. वाढत्या रात्री बरोबर साऱ्यांच्या नजरेत झोप चढत होती. सर्वत्र नीरव शांतता होती आणि अचानक विश्वास फुरफुरला. राजांनी मान वरती केली. विश्वास उठायचा प्रयत्न करत होता, तर आज हे धडधड अंतकरणानं राजे पाहत होते. विश्वास अर्धवट उठला आणि खाली पडला.
विश्वासने आपली पूर्ण शक्ती पणाला लावली आणि चक्क तो खडखडीत होऊन उभा राहिला आणि राजे त्याच्याकडे पाहत राहिले. आदिलशाही आणि मुघलांच्या औलादींनी सत्तेसाठी राज्यासाठी बापाचा देखील खून केला आणि इथं छत्रपती शिवरायांनी आपल्या एका घोड्यासाठी अख्खी रात्र जागून त्याच्याजवळ बसून काढली. राजे जितके शिस्तप्रिय होते तितकेच प्रेमळही होते. राजांचे अनेक पैलू, राजांची अनेक रूपं जर आपल्याला पाहायची असतील तर हा जन्म देखील अपुरा पडेल. जय भवानी, जय शिवराय.